असा चालक आहे ज्याचा इतिहासामध्ये रचना आहे महाराज। मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, ज्याची एवढी सामर्थ्य आहे कारण त्याच्याशिवाय या जगतात कुठलीच कार्य हलत नाही महाराज। कारण त्याच्याच बळावर हे चंद्र उगवतं, त्याच्याच बळावर सूर्य उगवतो। तुझी सत्य मालक असलेला सत्ताधीश असलेला जो ईश्वर आहे, भगवान आहे, आणि तो भगवान जगद्गुरु तुकोबाराया समोर झुकतोय महाराज, झुकतोय आणि तो शरण आला तुकोबारायाच्या समोर। ते म्हणाल महाराज मग देवापेक्षा तुकोबाराया मोठे का? हो महाराज, तुकोबाराया देवापेक्षा मोठे का? कारण तुकोबारायाचं ऐश्वर्य, तुकोबारायाची संपत्ती, तुकोबारायाचं ज्ञान आणि तुकोबारायाचं वैराग्य सुद्धा देवाला सहन झालं नाही। एवढे श्रीमंत, एवढे ज्ञानी, एवढे मानाचं जीवन जगणारे आणि एवढ्या वैराग्याचं जीवन जगणारे माझे तुकोबाराया, पण त्या तुकोबारायाला या देवाने असं झुकलं गेलं का? झुकला अनेक प्रमाणात ऐका। जगद्गुरु तुकोबाराया एवढ्या मानानं जगत होते, एवढ्या ज्ञानानं जगत होते। किती ज्ञानानं जगत होते? एक इतिहास श्लोक नाही। जगद्गुरु तुकोबाराया 1600 शतकामध्ये या भूतलावर, या मृत्यू लोकामध्ये एवढी महान क्रांती केली की त्या क्रांतीचा इतिहास आजपर्यंत जागत आहे। कोणती क्रांती केली? कारण 1600 शतकाच्या अगोदर पासून तुम्ही 1000 शतकापासून जर इतिहास या भारतामध्ये पाहिला तर या भारत देशामध्ये संपूर्ण जर हुकूमत चालत होती तर ती हुकूमत मोगलांची चालत होती। मोगल राजवट होते या भारत देशावर, आणि मोगल राजवट चालत असताना त्या मोगलांचे सगळे सुभेदार आणि त्या मोगलांचे जे तत्व होते ते ब्रह्मी तत्व होते, ब्राह्मण तत्वावर चालत होते।
आणि सर्वचे सर्व ब्राह्मण जे सांगावं ते मोगल ऐकत होते आणि आपण त्यांच्या अधिष्ठानाखाली चालत होतो. आपण एवढे आज्ञेधारीमध्ये चालत होतो की त्या ब्राह्मणाने असं नेम काढलं होतं त्या काळामध्ये, या गादीवर जर कोण थांबायचं असेल तर ब्राह्मणानंच थांबलं पाहिजे. व्याख्यान जर कोणी करायचं असेल तर ब्राह्मणानेच केलं पाहिजे महाराज. एवढंच नाही, पुढे जाऊन सांगू का, एखाद्याच्या इथं काही जर सांगायचं असेल चुकदुःखच्या गोष्टी तर ब्राह्मणानेच सांगितल्या पाहिजे, दुसरं कोणाला अधिकार नव्हता. पण 10,000च्या नंतर 1200 शतकामध्ये या जगातली पहिली क्रांती केली असेल तर माझ्या ज्ञानोबाईंनी केली महाराज. विठ्ठल 1200 शतकामध्ये माझ्या ज्ञानोबाईंनी पहिली क्रांती केली. त्याच कुळात जन्माला येऊन ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन ज्या ज्ञानोबाईंनी क्रांती केली ना, ती क्रांती अशी आहे महाराज, ज्ञानोबाईंनी या जगतामध्ये जे अज्ञान होतं ते संपूर्ण अज्ञान ज्ञानोबाईंनी असणारं घेऊन काढलं महाराज. जी हुकूमत होती, जे ज्ञात होतं की यानं त्याला कान फुंकायचं, यानं त्यालाच फक्त त्यानेच ग्रंथ सांगावं, दुसरं कोणी सांगू नये असा जो परंपरा होता ना, ते माझ्या ज्ञानोबाईंनी सरळ सरळ मोडून काढलं महाराज. आणि सरळ ज्ञानोबाईंनी मोडून काढलं म्हणून तेव्हापासून आजपर्यंतचा इतिहास आहे महाराज. 1200 शतकामध्ये माझ्या ज्ञानोबाईंनी ती क्रांती केली म्हणून आजपर्यंत ती क्रांती आहे. बघा तुम्ही, भगवान पांडुरंगाची आरती आहे, भगवान कन्हैयाची आरती आहे, प्रभू रामचंद्राची आरती आहे, भगवान शंकराची आरती आहे, अनेक साधू संतांची आरती आहे, अनेक देवतांची आरती आहे. पण कोण्या आरतीमध्ये कोणी नसतं का हो? बोला ना, पांडुरंगाच्या आरतीत कोणी नसतं का? राम भगवान प्रभूच्या आरतीमध्ये कोणी नसतं का? गिरधार लालाच्या आरतीमध्ये कोणी नसतं का? कोणीच नाचत नाही महाराज. का? कारण प्रत्येकाची फक्त स्तुती आहे, प्रत्येकाची फक्त स्तुती आहे, प्रत्येकाचं गुण आहे, प्रत्येकाचं ऐश्वर्य वर्णित आहे. पण ज्ञानोबाईंनी जर काय केलं असेल तर 1200 शतकामध्ये पहिली क्रांती या भारतामध्ये जर त्यांनी कोणती केली असेल, जे संस्कृत होतं ना, जे संस्कृत होतं ते संस्कृतच सगळ्याला बाधक ठरत होतं महाराज. आज सुद्धा ते बघा, संस्कृतच बाधक ठरतं महाराज. सगळ्या जीवाला प्रत्येक भाषा बोलता येते, संस्कृत भाषा कुणाला बोलता येत नाही. आणि संस्कृत भारतीय भाषा या भारताची पहिली प्राधान्य भाषा आहे महाराज. पण
दिवसापासून देव राबत होता महाराज. कोणाच्या घरात? बोला 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 बोला. पोळ्याच्या, गुळवणीच्या, कोणाच्या घरात राबत होता? आंबिलीच्या घरामध्ये. आंबिली म्हणजे कोण? तुकोबारांचे वंशी महाराज. आणि आंबिलीच्या घरामध्ये 1050 पासून देव राबत होता. देव त्यांच्या घरी ऋणी झाला होता महाराज. ऋणी. कारण विश्वंभर बाबांचा इतिहास करा तुम्ही. तुकोबाराच्या 8वे पूर्वज. आणि विश्वंभर बाबांनीच त्याला आपल्या घरामध्ये आणलं होतं. आणि आणल्यामुळे देवमध्ये आजपर्यंत देव उभा येतो. आणि तेव्हापासून आजपर्यंत तुकोबारांच्या घरात आहे. पण तुकोबारांच्या त्या पूर्वजापासून इतिहास असा आहे की देव तुकोबारांच्या इथे येऊन राबला. पण तुकोबारांच्या इथे देव राबला खरा, पण देवाची हुकूमच आली नाही. कालाप्रमाणे तुकोबारा एवढ्या मानाने, एवढ्या श्रीमंताने जीवन जगत होते महाराज. आणि एवढ्या श्रीमंताने, एवढ्या मानानं, ज्ञानानं या 1600 शतकामध्ये जीवन जगत असताना तुकोबारा किती ज्ञानी होती. एक प्रमाण देतो, म्हणत नाही, सरळ म्हणून जातो. ऐका, तुकोबारा एवढे ज्ञानी होते, तुकोबारा एवढे ज्ञानी होते की तुकोबाराने या जगाच्या समोर जे 4 वेद आहे ना, त्या वेदाचं खंडन केलं महाराज. 4 वेदाचे केले खंडन. कारण 4 वेदाचं खंडन केलं आणि 5वा वेद जगाच्या समोर ठेवला. त्याचं नाव गाथा आहे महाराज. विठ्ठल गाथा आठवला म्हणून सांगून जातो थोडस. महाराज हे सप्ताह भंडाऱ्याचं आहे. कुठले? भंडाऱ्याचं. ते छत्र भंडारा डोंगर तिथला सप्ताह आहे. पण मला वाटतं आपलं दैव चांगलं आहे इकडं आलं. आपलं देव चांगलं आहे ना. एवढे लोक टाकीत राहत होते का? तिथे लई झाले तर 700-800 लोक राहत होते. इथं स्वयंपाकाची तारांबळ उडून गेली महाराज. स्वयंपाकाची काय प्रत्येकाची तारांबळ उडून गेली. अरे एवढा समाज आहे. हे समाज मी सांगून जातो. तुम्ही केवळ महाराजांच्या प्रेमापोटी आलात. पैसे दिल्यानं तुम्ही आले नसते. पैसे दिल्याने एवढा समाज येत नाही. कधी बोलवल्याने एवढा समाज येत नाही महाराज. किती जाहिराती लावतात, किती गाणं बघा तुम्ही. 3 महिने अगोदर सप्ताह येतात बघा तो का जाहिरात. म्हणजे आता आला तर आणि 3 महिन्यात तुम्ही याच. आणि शिवरात्रीचा लगेच जाहिरात लावली. पण आम्ही काही जाहिरात काढली नव्हती. उग ते जाहिरात दुकानात प्रिंटिंग प्रेसमध्ये, आम्ही पंढरपूरमध्ये. आणि सप्ताह येतो सुरुवात महाराज. सप्ताह सुरुवात झाल्या त्या दिवशी संध्याकाळी कीर्तनकारी येण्याच्या आधी जाहिरात लावली. कोणाला जाहिरात सुद्धा माहिती नव्हती महाराज. तरी पण तुम्ही महाराजांच्या प्रेमापोटी. त्यामुळे हे सगळं प्रेम आहे महाराज. प्रेम. कारण हे प्रेम पैशाला खरेदी करता येत नाही. म्हणून तर बाकीचे अनेक महाराजाला म्हणतात करण महाराज कशी काय जादू आहे म्हणतात. काही बी जादू नाही महाराज. काही जादू नाही. एक जादू आहे. इकडे जाऊ सांगतो तुम्हाला. एकच जादू आहे महाराजाकडे. ते कोणाला पैसे मागत नाही. हे जादू आहे. विठ्ठला सांगून दे. आता सांगत नाही. फक्त एक सांगते. हे सगळं प्रेमाचा स्वभाव आहे. तुम्ही एवढे सर्व असतात. तर मी एक आण सांगून जातो. भंडारा डोंगरावर जर हा सप्ताह राहिला असता तर एक माझ्याकडून कधी घडलं नसतं. भंडाऱ्यावर माझ्याकडून या सप्ताह घडलं. कोणतं सांगा बरोबर. भंडाऱ्यावर मी ते कधीच करत नव्हतो. आजपर्यंत केलं नाही. कारण उठलं का लावा टेम्पो घेऊन जा. कुठं भंडाऱ्यावर उठल्या. मी उठण्याच्या आधीच ड्रायव्हर करून पोहायचे कोणीतरी. महाराज उठा लावलंय टेम्पो. कुठं? आज देऊला जायचे. दुसऱ्या दिवशी आळंदीला जायचे. तिसऱ्या दिवशी भामचंद्रला जायचे. 6 वाजता टेम्पो निघत होता महाराज. मग मी कधी काय करत नव्हतो. वा 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 लक्षात आले तुमच्या. मी कधी पारायण करत होतो भंडारा डोंगरावर. पण पुण्य तुमचं चांगलं आणि भाग्य माझं चांगलं. या ठिकाणी मला या 7 दिवसात पारायण करण्याचं येतं. पारायण साधी गोष्ट नाही महाराज. पारायण म्हणजे ते काही लोक म्हणतात मात्र काय तुला येण्याचा धंदा आहे म्हणतात. कारण त्या आता जवळ 100-1 बसली होती. त्याच्यामध्ये वाजताच किती 10-15 वाजताच बाकीचे काय करतात. मला हेच पाहिजे होतं. बोट फिरतात. एक लक्ष द्या. थोडस लक्ष द्या. तुम्ही एवढे सगळे कीर्तनाला आलात. एवढे सगळे कीर्तनाला आलात. पण पारायणाला नाही. जे 100 आले ते आल्यानंतर ते इथं येऊन या ओळीला बसून समोर गाथा घेतला म्हणजे तुकोबाराच्या चरणावर डोकं टेकवलं. विठ्ठला दुसरं सांगून जातो आहे.
तुकोबारा म्हणजेच आपल्याला तुकोबारा, गाथा म्हणजेच तुकोबारा आहे. म्हणून तुकोबारा आहे आपल्या मांडीवर आहे. आपण त्याच्यावर डोकं टेकतो. पहिलं पुण्य. दुसरं पुण्य, आपण गाथा पारायण होत असताना जरी तुम्ही इथं बसून तुम्हाला वाचता नाही, बोट फिरवला, पण तुमचे डोळे कुठे होते? कुठं होते? बोला बोला बोला. कुठं होते? टीव्ही पुढे, सिनेमा पुढे. कुठं होतो? अक्षरावरती. अक्षर म्हणजे काय आहेत माहितीये का? तुकोबाराचे शब्द आहे महाराज. तुकोबारा म्हणतात शब्दाची आम्हा रत्नाची धन. हा, आम्हाला ते धन आहे, अमृत आहे, आम्हाला ते ऐश्वर्य आहे महाराज. एका एका अक्षर आहे माझा रमाकांत. बघून घ्या. एक कळतच नाही का तुला? अरे जे काम तू मला करायला सांगितलं, जे मी माझ्या बुद्धीला करायला लागलो, करत असताना हे सगळं तूच करतोस म्हणे. तूच करतोस कारण लावलास कामाला मला आणि नोकरीतून काढलास सुद्धा तूच. कारण वेद म्हणून टीका करायला लावणारा तूच आहे. सगळे देव स्वप्ना माझे येऊन सांगे. कारण नामदेवराय आणि देव येऊन सांगितल्यामुळे कवित्व करायला लागले. केल्यानंतर आता पाण्यात बुडवणारा तू आहेस. जर पाण्यात बुडवायचा तुला होता तर मग मला करायलाच का लावलास? आणि जर करायला लावलास तर माझी हे वाचा, माझं हे ज्ञान, माझं हे वैराग्य आणि माझं हे जीवन जर या जगात त्याच्या समोर सामर्थ्य करायचं असेल तर तुला हे अशक्यच नव्हे म्हणे. अशक्य ते तुम्हा लोहे नारायणा. कारण तुला नाही अशक्य आहे. ताकद तर काढून दाखव. महाराज 13 दिवसानं जसं तसं ग्रंथ बाहेर आलं आणि जगद्गुरु तुकोबारायचा ऐश्वर्य जगाच्या समोर प्राप्त झालं आणि तुकोबारायचा अधिकार समाजाला कळाला. म्हणजे तुकोबाराय ज्ञानी होते, तुकोबाराय वैराग्य होते, तुकोबाराय श्रीमंत होते. किती श्रीमंत होते? 1 गुंठ्यासाठी दोष करणार नाही महाराज. माझ्या तुकोबाराने या जगाच्या समोर 67 एकर दान केली. किती एकर? नीट ऐका. किती एकर? 60. हा, 67 एकर लोकांना दान देऊन टाकली. आम्ही उग बांधावर येऊन येत नाही कोणाची हिस्सेला महाराज. बांधावर आल्यावर दगड कसं मारा आमच्या माऊलीला विचारा. ती सांगते. मी म्हणलं तुला हे कस का झाले? मी 2-3 गाय मारला म्हणे. कस का मारला? टरबूज मध्ये शिरली होती म्हणे. याची का टरबूज खाल्ली होती का? मला काय सांगायचं? आपलं माणूस म्हणून नाव घेतलं तुमचं कशाला घेऊ? हा, एक बांधावर गाय आली तर आपल्याला स्वतः डोक्यावर घेऊन भरली. कोण आहे आज? हे फक्त एका शब्दावर नुसतं सेवा करत नाही तो. नुसता पत्रोळ्या उचलत यायचं नाही मला त्याची नावं वाटते. गेल्या वर्षी सुद्धा तो भंडाऱ्यावर, तो आणि आमच्या गुरुनाथचा प्रवीण मला हार घातले. दोघं मिळून गेल्या वर्षी ही 8 दिवस चहा पाणी त्यांनीच केली. सो खर्चाला दुधासहित
गिलासा सहित त्यांचं महाराज. आणि यावर्षी सुद्धा साखर पत्र चहा कोप दूध सगळं त्या दोघांनी दिलं महाराज. 8 दिवस जेवढं खर्च किती इच्छा असेल तुम्हाला बंद नाही. काय सांगते वैराग्य निर्माण व्हावं लागतं. लोक जर तुमच्याकडे 2000ची नोट नसेल जाताना मला देऊन काय करायला वारी महाराज मला लक्ष मागत नाही महाराज मी मागणाऱ्यापैकी नाही पण देऊ वाटतच नाही ना. देण्यासाठी मन उद्धार पाहिजे देण्यासाठी मन उद्धार पाहिजे. तेवढे मोठे झाले 8 दिवस चाली अरे हे सगळं सोडून द्या. आमचे मी कोणाची स्तुती करत नाही आठवडून सांगतो गोविंद आहे गोंदा नाही बघा कोल्हापूर महाराज ट्रॅक्टरनं लाकडं आणली त्याने ट्रॅक्टरनं लाकडं सुद्धा देणार आहेत त्यांनी दिले. लाकडं दिल्यावर म्हणजे हे नाही म्हणे लाकडावर स्वयंपाकाचे डोळे खराब होतात जेवढं गॅस लागेल तेवढा गॅस मी एकटा देतो. कोण म्हणलं गोविंदराव कोल्हापुरी बरं जेवढा गॅस किती चालवा म्हणे तुम्ही 14 संपू द्या हो पण गॅसचे पैसे दिले. कोणाच्या काय समज कोण आहे सांगा ना कोण आहे असं 200 रुपये द्या म्हणजे तेवढ्यासाठी सत्ता करत लई लोक तरी बरं का काही तर मिळते म्हणून सत्ता करतात मला विठ्ठल. असे उद्धार अनेक जाते मला नाही सांगायचं मी काय सांगतो तो खूप बरायचं एवढं संसार सुखाचा चालत होता. तुकोबरा एवढे पुण्यवान होत होते तुकोबरा एवढे ऐश्वर्यवान होत होते तुकोबरा एवढे असे श्रेष्ठ होते महाराज की तुकोबराच्या समोर रिद्धी सिद्धी सुद्धा झुकत होती. तुका कामारी हे दासी मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी काय सांगवायची तुका म्हणे तुकोबरा होते. आणि एवढे तुकोबरा श्रीमंत असताना सुखाचा ताल जात असताना या देव एवढा बदमाश आहे महाराज एवढा खट्याळ देव आहे. देव खट्याळ देव खट्याळ बदमाश आहे महाराज. देव कातर कातर आहे याच्याकडे साधा नाही महाराज. सुखाने चालत असताना त्याला भीती आहे यानं लई पुण्य केला यानं जर जास्त काही केलं ना तर यानं स्वर्गावर येऊन मला खाली घालणं यानं मोठं होईल. पुण्य महाराज त्याला भीती आहे याला सुद्धा भीती आहे की लई पुण्य केला अति ज्ञानी झाला अतिशय बलवान झाला की त्यांना आपल्या जागेवर येईल आणि आपल्याला त्याच्या जागेवर जाण्याची वेळ येते म्हणून यानं पहिलेच काहीतरी टाकावं होतं. हरि तुनी आई वडिलाच्या रीती इतिहासाप्रमाणे पूर्वजांच्या ठेवीप्रमाणे पंढरपूरची वारी करत होती. आणि वारी करत असताना तो दर महिन्याला पंढरपूरला जायचे आणि दर शुद्धीला पंढरपूरला जायचे. वद्धीला कुठे जायचे बोला बोला
तुकोबाराय शुद्धीला पंढरपूरला जायचे, वद्दीला आळंदीला जायचे, महाराज ज्ञानोबारायच्या दरबारात जायचे. आणि तुकोबारायचं वैभव किती सांगायचं नाही. जे ज्ञानोबारायचं आजचं मंदिर आहे ना, आतला गाभारा आहे ना, तो कोणी बांधला? तुकोबारायने बांधला महाराज. तुकोबाराय स्वतः ज्ञानोबारायचं मंदिर बांधतात. तुम्ही जाऊन बघा, ज्ञानोबारायच्या गुरुजीला 2 पाट आहेत पुण्याचे. एका बाजूला असणारा शिलोक आहे, आणि एका बाजूला कोणी मंदिर बांधलं हे त्याचं नाव आहे, तुकोबारायांचं नाव आहे महाराज. म्हणजे एवढे तुकोबाराय श्रीमंत होते. पण एवढं विधीनं जीवन जगत असताना एके वेळेस तुकोबाराय पंढरी क्षेत्रामध्ये गेले. आणि पंढरीत गेल्यानंतर देव अशा दर्शनासाठी चंद्रभागेचं स्नान करून नामदेव पायरीचं दर्शन करून गरुड खांबाच्या जवळ गेले. गरुड खांबाच्या जवळ गेल्यानंतर देवाच्या जवळ जायला लागले. तुकोबाराय देवाच्या जवळात आले. गरुड खांबापाशी आले की देव अशी खाली व्हायची. नजर तुकोबाराय जप गेल्याबरोबर देवाची खाली व्हायची. नजर खाली झाली की तुकोबाराय जायचे, दर्शन घ्यायचे. आणि दर्शन घेतले की तुकोबाराय पुढे गेले की पुन्हा देवाशी ताक व्हायचे. पण एक दिवस देवाला वाटलं काही करून किती वेळेस त्याला लाजावं नाही, किती वेळेस त्याला भ्यावं. एक दिवस त्याला बोलावंच नाही. आणि बोलावं म्हणून तुकोबाराय देवाच्या जवळ गेले. गेल्याबरोबर देव तुकोबाराय म्हणले, ए तुकोबा. तुकोबाराय म्हणले, कोण म्हणते मला तुकोबा इथं? कोण म्हणते? मी इकडे तिकडे बघितलं, कोणी दिसत नाही. तुकोबाराय पुन्हा आपल्या रस्त्याला लागले. पुन्हा देवाने म्हणलं, ओय तुकोबा, मी बोलतोय, मी 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 म्हणल्यानंतर तुकोबाराय म्हणले, मी म्हणजे कोण? मी म्हणजे कोण म्हणल्यानंतर देव सांगितलं, देव बोलतोय, देव देव बोलतोय म्हणल्यानंतर तुकोबारायला वाटलं, बरं झालं यानं तर बोलले, म्हणजे कोणी दुसरं तर बोललं नाही. भूता भीता ही भूतच आहे महाराज, पंढरीचे भूत मोठे. यानं म्हणलं, बरं झालं बोलला. हा काय देवा, काय काम आहे? देवाने सांगितलं, काय नाही, उग येतोस उग जातोस, मग काय करू? काय नाही म्हणे, काहीतरी मागून घेऊ म्हणे. का मागून घेऊ? नाही तू माग, मी द्यायला तयार आहे महाराज. द्यायला तयार आहे म्हणे. तुकोबाराय सांगितलं, तुला लाज वाटत नाही का? म्हणे, बघा तुला लाज वाटत नाही का? कोण म्हणायला लागले? कोण म्हणायला लागले? आणि आम्ही पंढरपूरला चाललो की आता लोकांचं फोन उरले महाराज. मला तर एवढ्या महाराजापासून फोन निघाले. आता 3 दिवस झालं सारखं फोन आहे, महाराज तुमची दिंडी कवा निघाली? मी म्हणलं, आमचं काहीच ठरलं नाही. नाही नाही, 40, 50, 100, 200 तर मिळत का? महाराज दिंडी गेलो तर बरं आहे, नाही तर अवघड आहे का? नाही, दिंडीचा आमचा नियम आहे. बरंच महाराजाचे फोन आहेत, लोकांचे फोन आहेत, कस का? नवस बोलला म्हणले.
मागायची गरज नाही, कारण माझ्या घरची रीत आहे. काही मागणी हे अमानुषिक. एक एक 3 तुकोबराच्या घरची रीत, तुकोबराय रक्ताचं गुण आणि तुकोबरायची परंपरा. 3च गोष्टी सांगतो, जास्त सांगत नाही. 11:05 झाली, 11:30ला जेवतो. 3च गोष्टी ऐका. तुकोबराय देवाला म्हणतात माझी रीत आहे ते काही मागायचं नाही. देव म्हणतो तू काहीतरी माग. तुकोबराय म्हणजे मागत नाही. मागत नाही म्हणल्यावर देवाचं तुकोबरायचं शाब्दिक युद्ध झालं. कसलं युद्ध झालं? शाब्दिक म्हणजे कसलं? काठीनं, तलवारीनं, कशानं? शब्दाचं माग. शब्दाचं युद्ध झालं तुकोबरायचं आणि देवाचं. तुकोबराय देवाला म्हणायला काय, माझ्या घरची रीत आहे, तुला काही मागायचं नाही. तुटो हे मस्तक, तुटो हे मस्तक, तुटो हे शरीर. कारण काही झालं तरी कोणाकडे हात पसरायचं नाही, ही माझ्या घरची रीत आहे. म्हणल्यानंतर देवाला राग आला. अरे माझ्याकडे बघ ना, मी एवढा समर्थाचा धनी आहे, तुला माग म्हणायला मी तयार झालोय. माग ना. माग म्हणल्यानंतर तुकोबरायचा एक श्लोक आहे. माझा अभंगामध्ये त्याचा उच्चार केलेला आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे. तुकोबराय म्हणतात, देवा खरंच सांगितलं, ज्यानं मागितला दे असं जर शब्द म्हणलं, मला दे दे म्हणल्यानंतर 3 गोष्टी मुखातून जातात. म्हणजे आता लोक किती बार सागर मागतात. विमल द्या, सागर द्या, चहा द्या, तंबाखू द्या, बिडी द्या म्हणते. एक बार जर द्या असं शब्द म्हणलं कोणाकडे हात पसरून, तर त्याच्या मुखातून द्या म्हणत असताना 3 गोष्टी बाहेर निघून जातात. विठ्ठल एक बार आपण जर मागितलं तर आपल्या मुखातून 3 गोष्टी जातात. 1 आपल्या ठिकाणची लक्ष्मी जाते. 2 आपल्या ठिकाणचं ऐश्वर्य जातं. 3 आपण दारिद्र्य होतो. विठ्ठल म्हणून तर पहिले सांगितलं ना, महाराज कोणाला द्या म्हणतच नाहीत, म्हणून त्यांच्याकडे ऐश्वर्य. विठ्ठल कोणाला मागत नाहीत म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मी आहे, आणि कोणाला हात पसरत नाहीत म्हणून जीवन लाजीवान नाही. महाराज विठ्ठल मागितल्यानंतर शास्त्र आहे, मुखम आपल्या मुखातून आपण द्या ह्या शब्दाचा उच्चार करत असताना द्या असं जर आपण म्हणायला लागलो, या द्या असं म्हणत असताना आपलं तोंड काय होते? उघडते. आणि उघडल्याबरोबर मागत असताना लक्ष्मी बाहेर निघून जाते, ऐश्वर्य निघून जातं. आणि लक्ष्मी ऐश्वर्य गेल्यामुळे आपले असणारं जे मान आहे ते बी निघून जातं. आणि आपलं जीवन कसं बनतं? बोला ना, आता दारिद्र्य बनतं. मग आता दारिद्र्य बनल्यावर त्या जीवनाला काही किंमत आहे का? देवानं एक भरतो, त्या देवाला तुकोबरायचा शब्द आहे महाराज, नीट आहे का? तुकोबराय म्हणे, देवा तू एकच बार एकाच्या दारात गेलास आणि जाऊन भिक्षा मागितलीस तर तुझं जीवन धिक्कार असो. भिक्षा पात्र, भिक्षा पात्र,
तुझं ऐश्वर्य गेलं. कोणाचं? देवाचं. ऐश्वर्य हे गुण त्याच्याकडे होतं, ते गेलं तुझं. देवा ऐश्वर्य गेलं याच्यात नवं नाही. तुझं धन बी गेलं आणि तुझं मान बी गेलं. कारण का तुला जग मानत होते रे, तुझ्या पाया पडत होते रे. आमच्यासारखे तुझ्याकडे कितीतरी भक्ती येत होते, पण तू तिथे जाऊन भिक्षा मागितलास आणि त्याच्या दारात अशी काठी घेऊन थांबलास. द्वारपाळ झालास. बळीचा तो झाला द्वारपाळ. सांग म्हणे मागितल्यानंतर जर तुझी हे गती आहे, कोणाची? नीट लक्ष द्या. मी कोणाला बोलतो? कुमाराच्या देवाचा संवाद शब्दशः युद्ध आहे. देवा तुझी जर गती द्वारपाळ व्हायची आहे, मग मी जर तुझ्याकडे मागितलो. ऐका मी काय बोललो. तुकोबरे देवाला म्हणतात, विरुद्धाकडे घेऊन म्हणतात. देवाला म्हणतात तू एक बार मागितलास तर तुझं ऐश्वर्य गेले, लक्ष्मी सोडून गेली तुझ्यापासून. एक बार मागायला गेलास तुझं वैभव सगळं निघून गेलं. आणि एक बार मागायला गेलास तुझं देवपणा गेला, एकाच्या द्वारपाळा थांबलास रे. अरे तुझी हे गती आहे तर आमची तर काय गती होणार नाही. मग आमच्या घराण्यानं तुझ्याकडे कधी मागितलं नाही म्हणून आम्ही मागणार नाही. काही मागणे हे अहो महाराज, वंश परंपरेमध्ये तर मागितलंच नाही आणि अवतारा दशेमध्ये सुद्धा मागितलं नाही. विठ्ठल तुकोबराचा पहिला अवतार काय? तुकोबराचा पहिला अवतार, तुकोबराचा या 4 युगामध्ये पहिला अवतार कोणता? बोला 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 बोला. पोळ्या संपली, खिचडी संपली, आवाज काही निघणार गेली. बोला लवकर बोला. भक्त प्रल्हाद तुकोबराचा पहिला अवतार. मी बाकी अवतार सांगत बसत नाही, एकच अवतार सांगते ऐका. प्रल्हाद हिरण्यकशिपूच्या इथं जन्माला आला. कसा आला का आला तुम्ही बघून घ्या, मी कशाला सांगत बसू, कारण 11 वाजून पुढे गेले. प्रल्हाद जन्माला आले. जन्माला आल्यानंतर हिरण्यकशिपूचं ब्रीद होतं. नाव घेऊन येदी ऐशी ब्रीद हिरण्यकशिपू. देवाचं नावच घ्यायचं नाही, कोणी घेतलं तर त्याला शिक्षा. त्याच्याच घरी अवताराला आला महाराज. भक्त प्रल्हाद अवताराला आले. आल्यानंतर बाल अवस्थेमध्येच बोलायला सुरुवात केली आणि प्रल्हाद अवतारामध्ये बोलत असताना त्या प्रल्हादानं पहिलं शब्द सुरू केलं. कोणतं? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे अग्नीमध्ये टाकलं. पिसाळलेल्या हातीखाली पुढवलं. 20 हाळ भरलेल्या सापाकडून चावण्याचा प्रयत्न केला. डोंगरावून टाकलं, गंगेमध्ये टाकलं, अनेक अशा मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हाद मात्र मेला गेला नाही. हिरण्यकशिपूला चिंता पडली.
आणि हिरण्यकशिपूला चिंता पडल्यानंतर हिरण्यकशिपू एकच केला, एवढा आपण याला मारण्याचा प्रयत्न करतो, हा मरत नाही, याचं कारण काय विचारावं. एक दिवशी सगळ्या राज्यामध्ये सभा भरवली, राज्य दरबारामध्ये सगळी प्रजा जमा झाली आणि समा झाल्यानंतर प्रल्हादाला बोलवलं गेलं. प्रल्हाद समोर आले. आल्याबरोबर राजा राजगादीवर बसलेला हिरण्यकशिपू आणि बसलेला हिरण्यकशिपू त्या प्रल्हादाला विचारला, ए प्रल्हादा, काय अरे तुला आम्ही एवढी वेळेस मारण्याचा प्रयत्न केला, तुला स्वतःच्या बहिणीच्या मांडीवर पेटवून दिलो, होलिनीच्या होलिनी, आणि तिच्या आपल्या बहिणीला आणि तिच्यापासून वाचला, डोंगरावून टाकल्यावर वाचलास, तुला तेलात टाकला वाचलास, एवढं करून तू का मारत नाहीस. त्यांना म्हणलं तू मारायला तयार आहेस पण तारणारा बरी आहे, मारी त्याला देव राखे त्याला कोण मारी. अरे त्यांना आहे म्हणे, त्याने म्हणलं कोण आहे, माझा बाप आहे म्हणे. तुझा बाप मी आहे म्हणे, तू जन्म दिलेला आहेस पण घडवणारा बाप तू आहे म्हणे. तो कुठे, तो कुठे म्हणल्यानंतर प्रल्हादाचं वाक्य महाराज, जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. म्हणजे सगळीकडे माझा बाप आहे, सगळीकडे माझा बाप आहे म्हणल्यानंतर जो असा खंबा होता ना, आणि त्या हिरण्यकशिपू ह्याच्यात हो नाही, ह्याच्यात माझा बाप आहे, याच्यातही माझा बाप आहे म्हणल्यानंतर हिरण्यकशिपूचं एक होतं महाराज, त्यानं असा वरदान मागितलं होतं देवा ब्रह्माने बर, की त्याने तपश्चर्या केली होती, त्यानं त्या अशी तपश्चर्या कठोर केली होती की प्रसन्न झाल्यानंतर त्यानं मागितलं, मला माणसाकडून मरण येऊ नये, प्राण्याकडून मरण येऊ नये, मला दिवसा मरण येऊ नये, मला रात्री मरण येऊ नये, मला भूमीवर मरण येऊ नये, मला आकाशामध्ये मरण येऊ नये, आणि मला असं अमर दे. देवाने दिलं होतं पण इथं मात्र आता त्याची पायली भरली होती महाराज. पायली भरली की एक दिवस उलट, ते पाप पूर्ण झालं रे झालं, एक दिवस उलटत महाराज. कारण तुम्ही अनेक किती असेल, मला तिकडं झालं नाही. आणि ज्यावेळेस त्यांना असं म्हटल्या बरोबर आहे, आणि ज्या वेळेस अशी प्रल्हादाला दाखवलं ना, तर त्या काष्टामध्येच घुरायला सुरू झाला, घुरत असे, कारण घुर घुर असा थोर खांबातून भुरगुर. आता पुढे आहे, आताच कुठं मारायचं, मान पत्रावळी टाकण्याच्या आधीच पुंडलिक, हा ऐसा बाबूल बोलत हा महाराज. बरोबर बाहेर आला आणि प्रल्हादाला म्हणायला लागला, ए सांग कुठे तो हिरण्यकश्यप, कुठे हिरण्यकश्यप. म्हणता म्हणता सामोरी जो आलेला हिरण्यकश्यप होता ना, त्याला घेतला महाराज, चौकटीत गेला, मांडी घातली, मांडीवर त्याला घेतला आणि अशा नका घातल्या, त्याच्या आतडे बाहेर पडले. कोणाचे, तुमचे, कोणाचे, माझे, कोणाचे काढला, हिरण्यकशिपूचे. बाहेर काढल्याबरोबर पुन्हा तो गर्जना करायला लागला, ए प्रल्हादा कुठे हिरण्यक्ष, बोलव त्याला, मी त्याला वधण्यासाठी आलो, बोलव त्याला. आणि त्याला बोलव म्हणत असताना जसं माई गर्जना करायला लागली ना आता, तसं संपूर्ण सृष्टी असे थरथर थरथर कापायला लागली. का, कारण विश्वाचा मालक नरसिंहरूप धरला, थरथर 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 कापायला लागली. आणि कापत असताना सगळे देव घाबरायला लागले, सगळे देव म्हणायला लागले, आता याचा क्रोध कसा शांत करायचा, सांगा याचा क्रोध कसा करायचा. सगळे देव, इंद्र चंद्र महेंद्र सगळे लक्ष्मी मातेकडे आले. लक्ष्मी म्हणायला लागले, आई साहेब बोला ना, आता यांना कसं शांत करायचं. आई साहेब सांगितलं, मला काही जमणार नाही, त्या नारदाला बोलवा मी इकडे. ती इकडून तिकडं कळ लावत त्याला बोलवा मी शिंदेला. लगे नारदाला बोलवलं महाराज. नारदजी आले, देवाच्या जवळ हात जोडले, काय काय नाही म्हणे, आणि भगवंताचा क्रोध कसा शांत होईल. यांचा जर क्रोध शांत झाला नाही तर पूर्ण सृष्टी हाहाळ करून टाकणार आहे. यांचा क्रोध शांत करण्यासाठी काय करावं लागेल. नारद सांगितलं, तर यामुळे उपाय सांगू शकतो पण मला जाऊन तिथे येत नाही. मी औषधाचं नाव सांगतो पण औषध हे मला देता येत नाही. सगळ्यांनी सांगितलं, काय काय नाही म्हणे, ज्याने त्याला बोलवले त्यालाच असणार, त्याला शांत करू शकतो. कोण बोलवलं होतं, प्रल्हादानं बोलवलं होतं. प्रल्हादानं. मग कसं शांत करते हे म्हणे, जर यदा कदाचित त्याची गोळी लागली तर बरोबर लागेल, नाहीतर त्याचा सुद्धा नाश्ता होऊन जाईल. नारदजी म्हणल्यानंतर सगळे देवता गंधर्व आणि यक्ष सगळेचे सगळे आणि प्रल्हादाच्या बाजूला गेले. प्रल्हादाला दोन्ही हात जोडले महाराज. लक्ष्मी मातेने, नारदानं, सगळ्या देवाने सांगितलं, ए प्रल्हादा जा, त्याला शांत कर, त्याला शांत करणार. शांत म्हणल्यानंतर तुम्ही करा ना, ती बी बदमाशच होतो.
तुम्ही करा ना. त्याने म्हणजे आम्ही जर करत होतो तर तुझ्या कशाला पाया पडत होतो. अण्णा नारायण म्हणजे तुझ्या कशाला पाया पडतो. तुम्ही लक्ष्मी आहे, मी इंद्रचंद्र महेंद्र तुला सांगतोय ना. नाही तुम्ही सगळे या. त्यांनी सांगितलं आम्ही आलो की आमचा बी नाश्ताच आहे म्हणून. एवढं म्हणले सगळे निघून गेले. नारद बी निघून गेला महाराज. नारद दूर थांबला, सगळ्यांना सांगितला उग बसा मी. याला बी अभिमान आले. यानं पुढे गेला की याचं एकट्या मिनिटात नाश्ता होऊन जाते म्हणे. कोणाचा? प्रल्हादाचा. बघलाले महाराज बघजेपणा हे प्रल्हाद फिरत 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 देवाच्या ज्या चौकटीवर हिरण्यकश्यपाला घेऊन बसले होते भगवान, जिथं डरकाळ्या मारत होते तिथपर्यंत आले. आणि तिथं आल्यावर असा हात जोडला. नारद म्हणला सगळे डोळे झाका, याला कवा खाऊन जाईल काही पता सुद्धा लागणार का. कारण एवढा क्रोधित झालाय याच्या समोर कोणी कळत नाही. एवढं म्हणता म्हणता प्रल्हाद समोर गेले महाराज. आणि समोर जाऊन देवाला असा हात जोडला. देवाला हात जोडून देवा हे भगवंता, हे भगवंता, भगवंता म्हणल्याबरोबर ते हिरण्यकश्यपूला बाजूला टाकलं महाराज. आणि हिरण्यकश्यपूला बाजूला टाकलं आणि ताडकन उडी मारली. प्रल्हाद उडी मारल्याबरोबर प्रल्हादचे दोन्ही हात जोडले होते. पण नारद म्हणला गेला प्रल्हाद. का बर? उडी मारल्याबरोबर नारदाला वाटलं याला खाल्लंच काही. आता सिंहरूप होतं ना, खाल्लंच काही. डोळे झाका म्हणजे कोणा भगवान परमात्मा प्रल्हादाच्या जवळ गेले. आणि जवळ जाऊन प्रल्हादाला म्हणायला लागले, ए प्रल्हादा काय झालं? बाबा म्हणे काय नाही, जरा शांत म्हणा. का शांत होईल? का शांत म्हणल्यानंतर तुझं नाव घेतो म्हणे. पुन्हा नारदा हे प्रल्हादाने सुरू केलं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. घेतल्याबरोबर प्रल्हाद नाव घेतला महाराज. आणि प्रल्हादानं देवाचं नाव घेतल्याबरोबर देव प्रल्हादाला उचलले महाराज. कोणाला उचललं? प्रल्हादाला. आणि उचलून काय केलं? उचलून घेतला करियेवरी नाम प्रल्हाद. कधीच मागितलं नाही. कारण देव तुकोबाराच्या लाजीवर झाला. पण तुकोबाराने मागितलं. मग आजच्या अभंगात मागतात का माहिती का? तुकोबाराने विचार केला आपण तर मागायचं नाही, पण हा मानवी जीव आहे, मायातीत जीव आहे. आता एवढं 7 दिवस सप्ताह केलेत, आता जाताना घरला उभं जातील का महादेवापासून?
गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी जगद्गुरु. जर यदा कदाचित मागावं असं वाटलं देवाकडे संताकडे तर असं मागा. तुकोबाराचं सिद्धांत या अभंगाची रचनाच कसे आहे. असं मागा कसं. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना येतच म्हणा गोमट येते. गोमट म्हणजे काय. गोड आनंद आणि सुखदायी. मला सुखदायी कर आनंद दे आणि मला गोमट कर चांगलं कर. गोमट येते करा माझी. मला गोमट कर का. मला तुमच्यासारखा अधिकारी बनव. मला तुमच्या चरणाजवळ घ्या आणि मला तुमच्यासारखं ज्ञान द्या. म्हणजे गोमट येते हे विशेष लक्षण. पण हे गोमट सुद्धा करा म्हणत असताना तुकोबाराने त्यांच्याकडे कसं म्हटलं. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन. तुम्ही कृपावंत असल्यामुळे तुम्ही दयाळू असल्यामुळे तुम्ही भूपाळू असल्यामुळे तुम्ही मला गोमटत करा. तुम्ही जर दयाळू नसाल तुम्ही जर भूपाळू नसाल आणि तुम्ही जर उदार नसेल तर मला म्हणायची गरज नसते. तुम्ही उदार आहात तुम्ही दानशूर आहात आणि तुम्ही मोक्ष देणारे आहात. म्हणून मला आता तुम्ही कृपावंत. तुम्ही कृपावंत म्हणून घेता ना. कारण तुम्ही कृपावंत साधू संत जीवन तुम्ही कृपावंत म्हणून घेता. म्हणून माझ्यावर कृपा करा. गोमट येते करा माझी आणि एवढं भार ओझे तुम्हासी. आणि हे ओझ सोडवत असताना माझ्यातल्या गाठ सोडवा. आणि गाठ सोडवा म्हणत असताना तुकोबाराने माझ्या जीवनामध्ये जे काही असणार मागण्याच्या वृत्तीसाठी जो भाव झाला आणि त्या भावाचा तुम्ही विचार करू नका. गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासी. वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे. आता इथून मला बाजूला करू नका. कारण एक बार तुमच्या पायाजवळ आलो ना बाबा. आता मला बाजूला करू नका. आता तुमच्याच पायाजवळ राहू द्या. कारण दुसरीकडे मला नेऊ नका. म्हणून तो का म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी. ज्ञानेश्वर सोडल्या. कारण तुका म्हणे सोडल्या म्हणून तुम्ही सुद्धा गाठ्या सोडा. कोण तुम्ही मी सगळेच जेवढे जीव म्हणून जन्माला. स्त्री असो पुरुष असो अज्ञानी असो ज्ञानी असो निर्बद्ध असो. भगवान ज्ञानोबा तुकोबा सद्गुरू धुंडोपंत दादासाहेब गजेंद्र महाराजांच्या जवळ पांडुरंग परमात्म्याच्या जवळ भगवान प्रभू रामचंद्र भगवान द्वारकाधीश भगवान साईनाथ भगवान व्यंकटेश भगवान दुर्गादेवी जिथं तुम्ही जाता तिथं जर तुम्हाला मागावं वाटत असेल तर त्यांच्याजवळ हात जोडा. पण जोडत असताना हात जोडणे एक म्हणा. आतापर्यंत आम्हाला कळालं नाही की आम्ही कसं जगावं. आतापर्यंत आम्हाला तुझं स्मरण झालं नाही. आतापर्यंत आम्ही मायाधीन होतो. आतापर्यंत आम्हाला कामानं गुंतलं होतं. आतापर्यंत आम्हाला क्रोधानं गुंतलं होतं. आतापर्यंत आम्हाला दंभानं गुंतलं होतं. आतापर्यंत आम्हाला अहंकारानं गुंतलं होतं. आम्ही या षडविकाराच्या अधीन आमचं जीवन जगत होतो. पण माई तुझ्या रूपाचं हे सद्गुरू दादासाहेब आम्ही आतापर्यंत असणारा अभिमानात जीवन जगत होतो. पण आता आमच्या जीवनामध्ये आता तुमची गरज आहे. आणि तुमची गरज असल्यामुळे सद्गुरू धुंडोपंत दादासाहेब गजेंद्र महाराजाकडे भगवान ज्ञानोबा तुकोबाराकडे ज्ञानोबा पांडुरंग परमात्म्याकडे यांच्याकडे मागत असताना एक म्हणा देवा आता आमच्यावर कृपा कर. का आता तुम्ही कृपावंत
आता तो पावन असल्यामुळे माझ्यावर कृपा करा। आता माझं अंतकरण मी तुमचं नामचिंतन करून करून पुन्हा मी सांगतो तुकोबरा म्हणता तुका म्हणे सोडिल्या गेली मिठी कोणती गाठ सोडली हो तर गाठ एकच सोडली कामाची क्रोधाची दंभाची अहंकाराची या षडे विकाराची गाठ सोडली आणि संदेहाची सुटली गाठी तुला द्यायचं असेल तर आम्हाला फक्त तुझा आशीर्वाद आणि एक सांगून जातो त्याची कृपा छाया जर आपल्यावर झाली तर कशाची गरज नाही महाराज म्हणून त्याच्याकडे मागत असताना हेच मागा आणि अशा प्रकारे मागा हेच तुकोबाने या अभंगातून आपण सर्वांना सांगितलं म्हणून झालेली येतामध्ये येता अवकाश सेवा अखिल कोटी ब्रह्मांड आहे भगवान परमात्मा पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ भगवान विश्वनाथाच्या चरणाजवळ आणि तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर समर्पित करतो। आतापर्यंत जे बोलण्याचा ओघ आला ते सद्गुरू धोंडोपंत दादासाहेबांच्या कृपेनं गजेंद्र महाराजांच्या आशीर्वादानं आणि तुम्हा सर्वांच्या या संगतीतून या शब्दाचं चिंतन ठेवण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये जेवढं चांगलं असेल ते सद्गुरूच आहे, जे चुकीचे शब्द गेले ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत। पण चांगलं तेवढं श्रवण करत असताना एक करा, घरामध्ये प्रेमानं राहा, गावात प्रेमानं राहा, संगतीत प्रेमानं राहा आणि प्रेम जगतामध्ये देणार आहे दुसरं कोणतं संगतीला काही येणार नाही कारण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे कारण प्रेमाशिवाय दुसरी गोष्ट नाही। आणि एवढंच बोलून झालेली शिवाय या ठिकाणी समाप्त करतो। फक्त जाता जाता एक सूचना देतो, उद्या ठीक 11 वाजता श्री हरिभक्त पारायण गुरुवर्य कर्ण महाराज भारतीय कंबेकर यांचं काव्याचं कीर्तन आहे। सर्वांनी वेळेवर यावत। 11 ते 1 का जाणारे बरेच मंडळी बाहेरगावची बरेच मंडळी म्हणून 11 ते 1 लवकर बी झाला असतं पण स्वयंपाक लवकर होईल आजच्यासारखं होईल मंडळी कारण 5 वाजले कारण तुम्ही बसून खाणार नाही हे कळून चुकलं। तुम्ही बसून खाणार जर असले असते तर 10 वेळेस मोठ्या महाराजांनी चिरकून सांगितलं तुम्हाला की मध्ये महिला जेवतील बाहेर गडीत फक्त बसा, महिलाची कुंडली झाली की गड्याला जेवण वाढतो काढू असं ठरलेलंच होतं। पण इकडं महिला म्हणजे कोणा गडी तिकडं रडीच अरे महाराज जाऊन लोकांना ढकलून बाजूला काढावं लागलं वाढणाऱ्याला सुद्धा। म्हणून हे तुमची चूक तुम्हाला माग पडली, मला तर असं म्हणणं आहे कारण मी मागून तुमच्याकडे आलोच नाही कारण हे ऐकायची कामाची नाही म्हणलं। हे जर माणसं असली असते तर माणसं महाराज सांगितल्याला नाही ऐकतात। अरे एक चोपदार काठी वर करतो तर 15,000 लाख समाज थांबतोय। मग तुम्हाला गुरु महाराजांनी सांगितलेला शब्द जर तुम्हाला समजत नाही आणि मी सांगतो तुमचाही दोष नाही कारण काही कमरेवर हात ठेवतात तिथं जाऊ दे पहिले इथं जाऊ दे कारण त्याचे 2 राहतात। मी माझा कवाबी राग आहे महाराज कमरेवर हात थांबून जो सांगतो ना तो सर्वात आळशीला माणूस सर्वात आळशीला माणूस कारण कमरेवर हात टाकण्यापेक्षा आपण हातामध्ये 32 घेऊन जर वाढलं तर लहान पोराला वाढायची गरज पडणार आणि त्यांना नीट वाढलं नसले की सांगत नाही काहीच। म्हणून मोठ्या माणसाने सगळ्याला पुन्हा सूचना आहे उद्या जेवत असताना काही करू नका आणि काहीच